महाराष्ट्रात निसर्गाचा लहरीपणा आता शिगेला पोहोचलेला आहे। एका बाजूला अंगाची लाही लाही करणारं ऊन तर दुसरीकडे अर्ध्याहून अधिक महाराष्ट्रावर अवकाळी पावसाचं संकट घोघवतंय। आज 9 मे रोजी राज्यातील 22 जिल्ह्यांना हवामान विभागाने सतर्कतेचा इशारा दिलाय। कुठे विजांच्या कडकडाटासह गारपीट होणार तर कुठे आर्द्रतेमुळे मुंबईकरांचा घाम फुटणार। आजच्या या विशेष रिपोर्टमध्ये हवामानासंदर्भात बरीचशी माहिती जाणून घेऊयात। विदर्भात वादळी पावसाचं संकट आजही कायम आहे। चंद्रपूर आणि यवतमाळ या 2 जिल्ह्यांना हवामान विभागानं ऑरेंज अलर्ट जारी केलाय। ताशी 40 ते 60 किलोमीटर वेगाने वाहणारे वारे आणि विजांच्या कडकडाटासह इथं मुसळधार पाऊस कोसळू शकतो। गडचिरोली वगळता विदर्भातील इतर सर्व जिल्ह्यांना येलो अलर्ट देण्यात आलेला असून पारा 39 ते 43 अंशांच्या दरम्यान असतानाच विजांचा गडगडाटही पाहायला मिळेल। आता वळूयात पश्चिम महाराष्ट्राकडे। मध्य महाराष्ट्रातील कोल्हापूर, सांगली आणि सोलापूर जिल्ह्यासाठी आज पावसाचा येलो अलर्ट आहे। 40 ते 50 किलोमीटर वेगाने वाहणाऱ्या वाऱ्यासह इथं पावसाची दाट शक्यता आहे। विशेषतः घाट भागात पावसाचा जोर अधिक असेल। कमाल तापमान 37 ते 40 अंशांच्या आसपास राहील, पण दुपारनंतर वातावरणात अचानक बदल होऊन मेघगर्जनेसह पाऊस पडण्याचे संकेत IMDने दिलेले आहेत। पुणे आणि साताऱ्यातही काही ठिकाणी हलक्या सरींची शक्यता आहे। मराठवाड्यात उष्णतेचा पारा चढलेला असतानाच नांदेड, लातूर आणि धाराशिव या जिल्ह्यांना पावसाचा येलो अलर्ट दिलेला आहे। इथं ताशी 40 ते 50 किलोमीटर वेगाचे वारे वाहतील। मराठवाड्यात कमाल तापमान 43 अंशापर्यंत गेल्यानं उष्णतेचा दाह आणि वादळी पाऊस असं दुहेरी संकट असेल। मात्र उत्तर महाराष्ट्रात चित्र वेगळं आहे। नाशिक, धुळे, जळगाव आणि नंदुरबारमध्ये हवामान पूर्णपणे उष्ण आणि कोरडं राहील। तिथं पावसाचा कोणताही इशारा नसून पारा 42 अंशांच्या पुढे जाण्याची शक्यता आहे। मुंबईसह उत्तर कोकणात सध्या उष्णतेनं नागरिक हैराण झालेले आहेत। मुंबई, ठाणे, पालघर आणि रायगड या जिल्ह्यांना येलो अलर्ट देण्यात आलाय। कमाल तापमान जरी 35 अंशांच्या आसपास असला तरी हवेतील आर्द्रता 80% गेल्यानं मुंबईकरांचा अक्षरशः घामटा निघणार आहे। मात्र दक्षिण कोकणात म्हणजेच रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात पुढच्या 48 तासांसाठी अवकाळी पावसाचं संकट पुन्हा सक्रिय झालंय। तिथं उष्णतेपासून काहीसा दिलासा मिळण्याची शक्यता असली तरी वादळी वाऱ्याचा धोका कायम आहे। राज्यातील 22 जिल्ह्यांमध्ये सध्या हवामान अस्थिर आहे। मच्छीमारांनी समुद्रात जाताना स्थानिक इशाऱ्यांकडे लक्ष द्यावं, तर शेतकऱ्यांनी काढणीला आलेली पिकं आणि आपला शेतीमाल सुरक्षित ठिकाणी हलवावा। वाढत्या उष्णतेमुळे नागरिकांनी दुपारी बाहेर पडणं टाळावं आणि आरोग्याची काळजी घ्यावी। तसंच या ठिकाणी तुम्ही पाहू शकता रायगड, रत्नागिरीच्या संगमेश्वर तालुक्यात सलग 3ऱ्या दिवशी अवकाळी पावसाची जोरदार हजेरी पाहायला मिळते। बाजारपेठ पूर्ण जलमय झालेला आहे। संगमनेर तालुक्यात सलग 3ऱ्या दिवशी अवकाळी पावसानं जोरदार हजेरी लावली आहे। वादळी वारे, ढगांचा कडकडाट आणि मुसळधार पावसामुळे संगमेश्वर बाजारपेठ परिसरातील रस्ते आणि नाले तुडुंब भरलेले असून नागरिकांसह व्यावसायिकांची मोठी तारांबळ उडाली आहे। दुपारपर्यंत कडाक्याचं ऊन असताना संध्याकाळच्या सुमारास अचानक वातावरणात बदल झाला आणि वारा, विजांच्या कडकडाटात तसंच जोरदार पावसाला सुरुवात झाली। अचानक सुरू झालेल्या अवकाळी पावसामुळे संगमेश्वर बाजारपेठ परिसरातील रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात पाणी साचलं, तर नालेही तुडुंब भरल्याचं चित्र पाहायला मिळालं। अचानक आलेल्या पावसामुळे बाजारपेठेतील व्यापारी, दुकानदार आणि खरेदीसाठी आलेल्या नागरिकांची धावपळ उडाली। काही काळ वाहतुकीवरही परिणाम झाल्याचं दिसून आलं। दिवसा प्रचंड उकाडा आणि संध्याकाळी अवकाळी पाऊस अशा मिश्र वातावरणामुळे नागरिकांच्या आरोग्यावरही परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जाते। दरम्यान सलग सुरू असलेल्या अवकाळी पावसामुळे कोकणातील प्रमुख हंगामी पीक असलेल्या आंबा उत्पादक शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे। सततच्या पावसामुळे आंबा पिकाला मोठा फटका बसण्याची भीती व्यक्त केली जाते। तर इकडे रायगड जिल्ह्यात शनिवारी अवकाळी पावसानं जोरदार हजेरी लावत जनजीवन विस्कळीत केलंय। विशेषतः पाली आणि सुधागड परिसरात अचानक आलेल्या तुफानी वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसानं नागरिकांची मोठी तारांबळ उडाली आहे। दुपारनंतर वातावरणात अचानक बदल होत विजांच्या कडकडाटासह जोरदार पावसाला सुरुवात झाली। अचानक कोसळलेल्या मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणी रस्त्यांवरती पाणी साचलेलं असून वाहतुकीलाही फटका बसलाय। जोरदार वाऱ्यामुळे आणि काही ठिकाणी झाडं कोसळल्याच्या घटनाही घडलेल्या आहेत। काही भागांमध्ये वीज पुरवठा खंडित झाल्याची माहिती समोर येत असून स्थानिक नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागतोय। पाली शहरासह सुधागड तालुक्यातील ग्रामीण भागात पावसाचा जोर अधिक पाहायला मिळाला। अचानक बदललेल्या वातावरणामुळे बाजारपेठांमध्ये नागरिकांची धावपळ उडाली, तर दुसरीकडे अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांमध्येही चिंतेचं वातावरण निर्माण झालेलं असून आंबा, काजू आणि भाजीपाला पिकांचं नुकसान होण्याची शक्यता व्यक्त केली जाते। दरम्यान प्रशासनाकडून नागरिकांना सतर्क राहण्याचं आवाहन करण्यात आलेलं आहे। कोसळलेली झाडं हटवण्याचं काम युद्धपातळीवरती सुरू असून पुढील काही तासांसाठी काही भागात पावसाची शक्यता व्यक्त करण्यात आलेली आहे।
आता राज्यातील तुमचा जिल्हा कोणता आणि तुमच्या जिल्ह्यात सुद्धा हवामानाची काय स्थिती आहे ती सुद्धा आम्हाला कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा। पाहत रहा HPN मराठी न्यूज।